नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कावेरी आणि यश यांचं नातं फुलू लागलेलं आहे, पण माच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे आणि त्यामुळं कावेरी आणि यश यांच्या नात्याला नक्की काय होणार आहे, कोणतं वळण मिळणार आहे, कशा पद्धतीने कावेरी यशचं नातं पुढे जाणार आहे, आणखी काय काय अडथळे येणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी कावेरीला यशने एक सुंदर अशी साडी दिलेली आहे आणि त्याचबरोबर प्रेमाची कबुली सुद्धा कावेरीजवळ दिलेली आहे. कावेरीला सांगितलेलं आहे की ही साडी नेसून ये, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरीला खरं तर खूप भारी वाटत आहे. कावेरी आणि यश या दोघांचे काही रोमॅन्टिक सीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता श्रीकांतराव सुलक्षणाला म्हणत असतात की आज पण गाणं गुणगुणताय, आजकाल रोजच गाणं गुणगुणत असता, असं ते बोलत असतात. तेव्हा मा म्हणते की कसं आहे, माधवी आली आहे ना, त्यामुळं माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण आलाय. कितीतरी दिवसानंतर मला खूप काही छान असं वाटत आहे, म्हणून गाणं गुणगुणत आहे, बाकी असं खास नाहीये काय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जर आता मी आणि माधवीने ठरवले तसं जर झालं तर खूपच चांगलं होणार आहे, असं सुलक्षणा बोलत असते. बाबा म्हणतात काय झालं, तेव्हा ती बाबांना सांगू लागते की मी यश आणि त्याचबरोबर अमृता यांच्या लग्नाबद्दल ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर अमृता सुद्धा यशच्या प्रेमात पडलेली आहे आणि आपल्या यशकडूनही तशाच गोष्टी घडत आहेत. तेव्हा बाबा म्हणतात की काय सांगताय, पण तुम्हाला कोणी सांगितलं. तेव्हा मा त्याच्यावरती सांगत असते की आज मंगळागौरीच्याच वेळेस सुद्धा यश अमृताला पाहण्यासाठी आलेला होता, ही गोष्ट मला अमृताने सांगितली. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघा, कसे ऑलरेडी गैरसमज झालेले होते, ते होऊ नये म्हणून मला तुम्हाला एकच सजेस्ट करायचे की तुम्ही एकदा यशशी बोलून घ्या. यश काय बोलतोय ना त्यावरती गोष्टी ठरतील असं मला वाटतं, म्हणजे स्वतःच या सगळ्या गोष्टींची तर्कवितर्क लावायला नको, असं बाबांचं म्हणणं असतं. इकडे यशने कावेरीसाठी सुंदर अशी साडी आणलेली असते आणि ती साडी तो कावेरीला देणार असतो. त्याचबरोबर त्याच्याबरोबर एक लव्ह लेटर सुद्धा त्याने लिहिलेलं असतं. आणि मग कावेरीच्या रूममध्ये येऊन त्याने ती साडी आणि ते लेटर तिथे बेडवरती ठेवलेलं असतं आणि कावेरी आल्यानंतर तिचं लक्ष जाईल अशा उद्देशाने त्याने ते सगळं ठेवलेलं असतं. कावेरी आंघोळ करून येते, केस पुसत असते, आरशाच्या समोर उभी असते. यश मात्र तिथेच खिडकीत उभा असतो आणि खिडकीतून कावेरीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर शांतपणे तो उभा असतो. त्याला जाणवत असतं की कावेरी नक्की आता काय करणार आहे. तो कावेरीचं ते सौंदर्य म्हणजे तिचे ओले केस हे सगळं यश पाहत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या असतात ते मात्र खूपच भयानक असं असतं. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा यश या सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करतो आणि यश कावेरीच्या जवळ जातो, कावेरीचा हात हातात घेतो आणि तिच्याकडे एकटक पाहू लागतो. यश आणि कावेरी दोघंही एकत्र आलेले असतात. कावेरी शांतपणे यशला तिथे साथ देत असते. यश कावेरीच्या प्रेमात पडलेला आहे, ही गोष्ट कावेरीलाही तेवढीच माहिती आहे, कारण कावेरी सुद्धा यशच्या प्रेमात पडलेली आहे. मग यश कावेरीच्या फोरहेडवरती किस करतो आणि कावेरीकडे पाहत असतो. कावेरी पण शांतपणे यशकडे पाहत असते. खरं तर कावेरी आणि यश या दोघांचेही नातं फुलत चाललेलं आहे. पण नंतर यशच्या लक्षात येतं, अरे हा तर आपल्याला झालेला भास आहे, ही गोष्ट यशच्या लक्षात येते आणि यश स्वतःच हसू लागतो. त्यानंतर इकडे आता कावेरी बेडच्या जवळ जाते आणि ती साडी जी आहे दिलेली ती पाहू लागते, कारण कावेरीला माहिती असतं आणि त्याच्यावरती जी चीट असते ती पण पाहते. ते लेटर वाचते तेव्हा कावेरीला छान वाटतं, म्हणजे कावेरीला जाणवतं की यशही तिच्या प्रेमात पडलेला आहे आणि खरंच यश खूप चांगला आहे, ही गोष्टही कावेरीला तेवढीच माहिती आहे, कारण यशने मनापासून ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि कावेरीबद्दल त्याला मनापासून वाटतं. हे सगळं कावेरीला जाणवत असतं. आज फक्त यशने ते बोलून दाखवलेलं असतं, त्याच्या मनातल्या भावना त्याने कागदावरती लिहिलेल्या असतात आणि ते लेटर कावेरीपर्यंत पोहोचलेलं असतं. खरं तर कावेरी जेव्हा ते वाचते, माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुझं पण माझ्यावर प्रेम असेल तर ही साडी नेसून ये, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्यानंतर यश पुन्हा येतो, कावेरीच्या हातातून ते लेटर काढून घेतो आणि कावेरीकडे पाहू लागतो. कावेरी मात्र यशकडे पाहत असते. नक्की काय झालेलं आहे, यश असा काय करतोय, कावेरीला जाणवत असतं आणि कावेरी मग यशकडे पाहू लागते. त्यानंतर यश कावेरीच्या जवळ येतो, ती साडी घेतो आणि कावेरीच्या खांद्यावरती ती साडी घालतो आणि त्यावेळेस यश कावेरीकडे पाहत असतो. कावेरीच्याबद्दल त्याला जाणवत असतं, म्हणून तर यश आणि कावेरी
दोघंही एकमेकांकडे तेवढेच एकटक होऊन पाहत असतात. कावेरीलाही तिच्या मनातल्या गोष्टी यश बरोबर ती शेअर करत असते आणि कावेरी सुद्धा यश सोबत तेवढीच खुश असते. हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर यश कावेरीच्या हातात ते लेटर देतो आणि कावेरीकडे पाहू लागतो. कावेरी मात्र खूप खुश असते. ते लेटर घेते आणि यशकडे पाहत असते. तेवढ्यात तिला जाणवते की अरे, हा तर आपल्याला झालेला भास होता. म्हणजे यश आणि कावेरी या दोघांनाही भास होत आहेत. तेवढ्यात माचा आवाज येतो आणि यश कावेरीच्या रूममधूनच धावत जातो. तेव्हा इकडे कावेरी पाहत असते, म्हणजे यश इथेच होता रूममध्ये हे तिच्या लक्षात येतं. ती साडी हातात घेते, स्वतःच्या खांद्यावरती टाकते आणि पाहते तर काय, तिला खूप आवडलेली असते ती साडी. ती खुश झालेली असते. त्याचबरोबर कावेरी यशकडे पाहत असते. त्यानंतर आरशात पाहत असते. तिच्या हातामध्ये यशने बांधलेलं ते फ्रेंडशिप बँड, म्हणजे यशचा वायलेटर असलेला रुमाल, ह्या सर्व गोष्टी तिच्या समोर आलेल्या असतात आणि तिला मात्र छान वाटत असतं. त्यावेळेस तिला आठवत असतं की प्रत्येक वेळेस यश माझा जीव वाचवायला कसा आलेला होता. कारण जेव्हा कमळ आणायचं होतं तेव्हाही ती तलावात उतरलेली होती. तेव्हा ती ग्लानीत होती, तिला चक्कर येत होती. तेव्हा सुद्धा यश तिच्या मदतीला धावून आलेला होता आणि यशने तिला त्यातून बाहेर काढलेलं होतं. त्याचबरोबर जेव्हा मंदाराने तिला किडनॅप करून ठेवलेलं, त्या भिंतीमध्ये ठेवलेलं होतं, तेव्हा सुद्धा यश मदतीला आलेला होता. या गोष्टी कावेरीच्या लक्षात येतात आणि कावेरी मात्र पाहत असते, खुश होत असते. म्हणजे हा यशच जो आहे तो आपल्या मदतीला धावून येतो, ही गोष्ट कावेरीच्या लक्षात आलेली असते. त्यासोबतच यश पण इकडे खुश असतो. यश बाहेर वाट बघत असतो, कावेरी कधी येईल याची तो वाट बघत असतो. त्याला पाहायचं असतं की कावेरीने ती साडी नेसल्यानंतर कशी दिसते. मग निशाच्या साखरपुड्या दिवशी जेव्हा कावेरीने साडी नेसलेली छान तयार झालेली होती, तेव्हा मात्र कावेरीकडे तो पाहत राहिलेला असतो. ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येतं आणि तेवढ्यातच विद्या तिथे येऊन टपकते. विद्या म्हणते, भाऊजी भाऊजी. तेव्हा यश म्हणत असतो की काय हो वहिनी, माझं काम आहे, तुम्ही जा. आणि त्याचवेळी यशला आठवत असतं मंगळागौरीचे खेळताना सुद्धा किती सुरेख दिसत होती कावेरी. ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात. तेव्हा विद्या म्हणते, भाऊजी तुम्ही कोणाची वाट बघताय, तुम्हाला माहिती आहे सगळं, पण तुम्ही चला बरं आधी, माझं काम आहे तुमच्याकडे, असं म्हणत विद्या त्याला घेऊन जात असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की काय हो वहिनी. तेव्हा ती म्हणते, चला ना हो प्लीज, असं म्हणत खेचतच ती त्याला घेऊन चाललेली असते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की वहिनी प्लीज ऐका ना हो माझं. परंतु विद्या मात्र ऐकायला तयार नसते. ती त्याला घेऊनच जाते. तिथे गेल्यानंतर यशचं लक्ष बाहेर असतं. विद्या म्हणते, भाऊजी तुम्ही कोणाची वाट बघताय का, माझं काम आहे, ऐका ना. हे 2 कुर्ते काढलेत मी, यांचा वाढदिवस येतोय ना, मग हा दिवाळीला घेऊ का हा वाढदिवसाला घेऊ, मला कळत नाहीये, मी कन्फ्यूज झाली. तेव्हा मात्र यशला खूप राग आलेला असतो. यश म्हणतो, वहिनी घ्या ना, कोणता घ्यायचंय ते. तेव्हा ती म्हणते की अहो मला कळतच नाहीये ना, म्हणजे पुरुषांना काय गिफ्ट द्यायचं ते, म्हणून मी तुम्हाला विचारते. तेव्हा ती म्हणते की घड्याळ पण आहे, हे घड्याळ बघा बरं, यातलं देऊ का. तेवढ्यात यशचं लक्ष जातं आणि बाहेर ती साडी नेसलेली कावेरी आलेली दिसते. बाहेर हॉलमध्ये ती थांबलेली असते आणि मग यश धावतच जातो आणि त्या पोलच्या शेजारी थांबतो. तो खुश झालेला असतो कारण कावेरीने त्याची इच्छा पूर्ण केलेली असते. तो म्हणतो की फायनली, म्हणजे तुमचंही माझ्यावर प्रेम आहे, हे सत्य आता मला कळलेलं आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे, तुम्हालाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, ह्या गोष्टीचा मला आनंद होतोय, असं यश तिथे बोलत असतो. आणि त्यासोबतच यश जेव्हा पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो, कारण सरळ सरळ त्याने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्याच वेळी तो अडकलेला असतो. तो म्हणजे तिथं कावेरी नाही तर तिथं आलेली असते ती म्हणजे अमृता. अमृताला समोर पाहून यशला धक्का बसतो. यश म्हणतो की हे सगळं काय आहे, म्हणजे मी ही साडी कावेरीला दिली होती, ही साडी अमृताकडे कशी आली. यशला हा खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे कसं होऊ शकले, मला कळतच नाहीये, म्हणजे याचा अर्थ काय आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार तो करू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता त्याला आठवतं रात्री त्याने ती साडी कावेरीला द्यायचं ठरवलेलं होतं, तसं लेटरही त्याने लिहिलेलं होतं. पण आज अचानक ही साडी त्याला अमृताच्या अंगावर दिसते, त्यामुळं तो पाहू लागतो. तो म्हणतो की हे कसं शक्य आहे, मला कळतच नाहीये की याचा अर्थ काय आहे. तेवढ्यातच तिकडून मा आणि कावेरी दोघीही बोलत येत असतात. त्यांच्याकडे लक्ष जातं आणि मा आलेली पाहून अमृता पळतच तिथून जाते. ती लाजत असते. तेव्हा मा म्हणतात, बघितलं का कशी लाजून पळत गेलेली आहे. तेव्हा मात्र कावेरी शांतच असते.
कावेरीला कळत नसतं, कारण कावेरीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. कावेरी यशच्या प्रेमात पडलेली होती. यश तिच्या आयुष्यात आलेला होता. दोघंही एकमेकांबरोबर खुश असायचे. एकमेकांसाठी काहीही करायची त्यांची तयारी असायची. पण आज हे सगळं काय घडतंय कावेरीला कळत नसतं. आणि त्याहीपेक्षा यशच्याही गोष्टी लक्षात येत नसतात. यशला धक्का बसलेला असतो. यश विचार करत असतो की हे कसं शक्य आहे. मा आणि कावेरी दोघी येत आहेत. मा हा बोलते, कावेरी रडते. नक्की काय झालंय, म्हणजे कशामुळे असं झालंय हा प्रश्न यशला पडलेला असतो. कावेरीचा चेहरा मात्र पूर्ण पडलेला असतो, सुकलेला असतो. तेव्हा यश कावेरीकडे पाहतो. त्याला कळत नाहीये की याचा अर्थ काय आहे, नक्की असं काय झालं. तर कावेरीला आठवू लागतं, मा तिच्याकडे आलेले असतात. मा म्हणत असतात की कावेरी, मार्केटमध्ये जाऊन माधवीसाठी गिफ्ट घेऊन ये. कावेरी म्हणते साडी आणू का? तेव्हा मा म्हणतात नको, साडी नको, पर्स वगैरे काहीतरी घेऊन ये, असं माने सांगितलेलं असतं. तेव्हा कावेरी विचारते मग अमृतासाठी काय आणायचं आहे? तेव्हा मा म्हणतात की नाही, तिच्यासाठी नाही काय आणायची गरज. मला काय म्हणायचं माहिती आहे का, फक्त माधवीसाठी घेऊन ये, कारण माधवी एकटी जाणार आहे ना, अमृता नाही आहे जाणार, असं माने सांगितलेलं असतं. तेव्हा कावेरीला ते सांगू लागतात की अगं अमृता तर या घरचीच होणार आहे ना, मी यश आणि तिचं लग्न लावते आणि यशलाही ती आवडते आणि तिलाही यश खूप आवडतं, असं मा बोलत असतात. कावेरीने मात्र यशला दिलेली साडी हातात घेतलेली असते. ती साडी तिला नेसायची असते. पण जेव्हा मात्र मा हे सगळं सांगत असतात तेव्हा इकडे कावेरी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कावेरी पाहत असते. तर मा म्हणतात का, काय झालं, म्हणजे तुला आनंद झाला नाही का, म्हणजे तुझा चेहरा असा का पडलाय? एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या उदयनं माझी मान कापली होती तुझ्याशी लग्न करून. आता यश माझा मान परत मिळवून देणार आहे, कारण यश माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. म्हणून तर मी आणि माधवीने यश आणि अमृताच्या लग्नाचा विचार केलाय. कारण अमृताची मोठी बहीण साधना, उदयने नकार दिला. त्या मुलीच्या मनाला ती गोष्ट इतकी लागली की त्या बिचारीने स्वतःचा जीव संपवला, सुसाईड केलं. हे सगळं मा सांगत असतात. कावेरीला मात्र धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे कावेरीला कळत नसतं आणि कावेरी मात्र माकडे पाहत असते. मा म्हणत असतात की हो, त्यामुळं माझा यश जो आहे ना, तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी जे सांगेल ते सगळं तो ऐकणार आहे, असं माचं म्हणणं असतं. कारण माझा विश्वास तो जपणार आहे. पण इकडं कावेरीला तर वेगळंच माहिती आहे की यशने तर प्रेमाची कबुली दिलेली आहे. आणि हे सगळं काय आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्याच वेळी मा पाहत असतात आणि मा कावेरीला म्हणत असतात की कसं आहे, छान वाटेल ना यश आणि अमृताची जोडी. यश इकडे कावेरीला धक्का बसलाय. हे सगळं ऐकून तिला कळायचं बंद झालंय, कारण तिला तर वेगळंच वाटत होतं आणि घडतंय मात्र वेगळंच. म्हणून तर तिला तेवढा धक्का बसलेला असतो. तेव्हा मा तिथं तिला सांगतात की पर्स घेऊन ये आणि त्या निघून जातात. कावेरी मात्र पाहत असते. माने तिला सत्य तर सांगितलेलं असतं, कारण तिच्या आयुष्यामध्ये माच्या आत्ता खरं तर महत्त्वाचं असतं ते म्हणजे साधनाच्या बाबतीत जे झालेलं आहे ते पुन्हा घडू नये, यासाठी तर मा शांतपणे हे सगळं बोलत असते. परंतु या अशा गोष्टींमुळं कावेरीला मात्र धक्का बसलेला असतो, कारण कावेरीला नुकतेच साडी आणि लेटर मिळालेलं होतं, ते तिनं पाहिलेलं सुद्धा होतं. आणि आत्ता अचानक हे सगळं काय घडतंय याचा धक्का मात्र कावेरीला बसलेला असतो. कावेरी पाहतच असते, तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. माने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुझ्यामुळं माझ्या उदयने माझं न ऐकता त्या दुसऱ्या मुलीवर तुझ्याशी लग्न केलं आणि साधनाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. यश मात्र तसं करणार नाही. कावेरीला आठवतं, यशने तिला नुकतंच लेटर दिलेलं आहे, त्यात सांगितलेलं आहे की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं जर माझ्यावरती प्रेम असेल तर ही साडी नेसून ये. आणि आता कावेरी त्या लेटरकडे पाहत असते आणि खूप रडत असते. तिला मात्र खूप वाईट वाटत असतं. तिचं असं म्हणणं असतं की असं का झालं असेल, कारण माझ्या आणि यशच्या प्रेमाला कोणाची नजर लागली, असं कावेरीला वाटत असतं. आणि कावेरीला मात्र धक्का बसलेला असतो. ती विचार करत असते की हे कसं शक्य, काय करू आता. यशला इथे वेगळा धक्का बसलेला असतो. कावेरी तशीच निघून जाते. यश कावेरीकडे पाहत असतो. यशला असं वाटत असतं की कावेरी आत्ता तरी थांबेल, काहीतरी बोलेल, पण नाही, तसं काही झालेलं नसतं. कारण यशच्या डोक्यात जे आहे ते कावेरीच्या डोक्यात नाही आहे, असं त्याला जाणवू लागतं. पण तो कावेरीच्या मागे धावत येतो आणि विचारू लागतो की काय आहे हे सगळं, नाही काय अर्थ काय आहे या सगळ्याचा, मला कळेल का, असं म्हणत त्याने कावेरीचा हात पकडलेला असतो. आणि तो म्हणत असतो की ती साडी मी तुम्हाला दिली होती, मग ती साडी तिच्याकडे कशी गेली, सांगा ना. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मला माहिती आहे तुमचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे,
असं म्हणत यश कावेरीला प्रेमाची कबुली देत आहे. परंतु कावेरी मात्र शांत आहे, ती रडत आहे, कारण माने तिला सांगितलेलं आहे की तू मध्ये यायचं नाही. आणि त्यामुळं कावेरी इकडे बाहेर येऊन रडत आहे. तिला वाईट वाटत आहे की यश आता माझा राहिलेला नाहीये, तो अमृताचा होणार आहे. इतके दिवस ज्या हक्काने मी यशशी बोलत होते ते आता सगळं बंद होणार आहे, या गोष्टीही तिला जाणवत असतात. यश मात्र विचार करू लागतो. त्यानंतर यश माझ्या रूमकडे येतो. म्हणजे यशला कळतं की अमृता आणि यशचं लग्न जमलेलं आहे. मग मा आणि माधवी बोलत असतात. माधवी म्हणत असते की पण सुलक्षणा, यशने जर लग्नाला नकार दिला तर, साधनाच्या बाबतीत जे झालेलं होतं ते पुन्हा झालं तर. त्यावरती सुलक्षणा सांगू लागते की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, की जर तसं झालं तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आणि इकडे मग यशने हे बोलणं ऐकल्यानंतर त्यालाही धक्का बसलेला आहे. कावेरी आणि मा दोघीही अमृताची ओटी भरत आहेत, कारण अमृताचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत ते मात्र यश पाहत असतो. यशला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. यशला कळतच नाहीये की इकडं कावेरीच्या बाबतीत काय झालंय आणि आपण हे सगळं काय करतो. हे सगळ्या गोष्टींचा विचार आता यश करू लागत असतो. परंतु या सगळ्यातून यश कसा मार्ग काढणार आहे, यश आणि कावेरी दोघंही कसे एकत्र येतील, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.